स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उद्यापासून सुरू होणार आहे पौष महिना. या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आज आपण या पौष महिन्यामध्ये रविवारी सूर्यनारायणाचं व्रत कसं करावं त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला रविवार हा 21 डिसेंबर 2025 ला असणार आहे. दुसरा रविवार हा 28 डिसेंबर 2025 ला असणार आहे. तिसरा रविवार हा 4 जानेवारी 2026 ला असणार आहे. चौथा रविवार हा 11 जानेवारी 2026 ला असणार आहे. आणि पाचवा रविवार हा 18 जानेवारी 2026 ला असणार आहे. तर आपल्याला या रविवारच्या निमित्ताने आदित्य रानूबाई व्रत किंवा सूर्यनारायण व्रत घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे करावे त्या संदर्भातील माहिती बघणार आहोत. तुम्ही दर रविवारी सूर्यनारायणाची उपासना करावी आणि खरं तर पौष महिना सूर्यनारायणाच्या उपासनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि ह्याचंच औचित्य साधून ज्याच्या पत्रिकेतला सूर्य जर कमजोर असेल किंवा किंबहुना आपल्याला आपला सूर्य मजबूत करायचा असेल तर पौष महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि नोकरी संदर्भात जर अडचणी असेल तर नक्कीच या पौष महिन्यामध्ये अगदी जेवढे तुमचे रविवार जातील तेवढे तुम्हाला या रविवारचं व्रत करायचं आहे. सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. या व्रताचे काही नियम आहेत. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं आपल्याला दिवसभर आणि ब्रह्ममुहूर्ताच्या आधी तुम्हाला उठायचं असतं. अंघोळ वगैरे करायची असते आणि पूजेची अगदी साधी मांडणी आपल्याला करायची असते. ही मांडणी तुम्ही पूर्वेला तोंड करून घरातही करू शकता किंवा तुमच्या गॅलरीतही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गच्चीवरतीही करू शकता. कारण ही जी मांडणी आहे ती सूर्यदेवाने बघितली पाहिजे आणि आपल्या घरात जिथे सूर्यकिरणे येतात तिथे तुम्ही करू शकता. काही नाही, फक्त तुम्हाला सूर्यदेवाची तुम्हाला प्रतिकृती काढायची आहे, रांगोळी काढायची आहे सूर्यदेवाची आणि त्याचबरोबर आदित्य राणूबाईचं सुद्धा प्रतीक काढायचं आहे. कारण याला आदित्य राणूबाईचं व्रत असं देखील म्हणतात. आदित्य म्हणजे सूर्य, हे सूर्यदेवाचं नाव आहे आणि राणूबाई ह्या त्यांच्या पत्नी आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला त्यांची प्रतिमा काढायची आहेत. सगळ्यात आधी तर सूर्योदयाच्या आधी तुम्हाला उठून वगैरे सगळ्यात आधी तर सूर्योदयाच्या आधी तुम्हाला उठून वगैरे करायचे असते आणि त्यानंतर सूर्यदर्शन झाल्यावर सूर्याला जल अर्पण करायचे असते. तर जल अर्पण कसं करायचे आहे ते पण तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी एक तांब्याचा तांब्या घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुल अर्पण करा आणि पांढरे तीळ असतात ना, आपल्या घरामध्ये जे पांढरे तीळ असतात ते त्यात अर्पण करायचे आहेत सूर्यदेवांना. आणि वर्षभर जरी तुम्ही जल अर्पण केलं नसेल तरी तुम्ही पौष महिन्यात रोज सूर्यदेवाला जल हे नक्की अर्पण करायचे आहे. आणि जर तुम्ही रविवारी व्रत करणारच असाल तर नक्कीच सकाळी लवकर उठून तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे. सूर्याला जल अर्पण करूनच या व्रताची तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर जिथे तुम्ही रांगोळी काढलेली आहे तुमच्या घरात, घराच्या अवतीभवती जिथे तुम्ही रांगोळी काढलेली आहे ती रांगोळी काढल्यावर रविवारी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही. मग अशा वेळेस जर रविवारी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही, पण यावेळेस रविवारी तुळशीला जल अर्पण करून तुळशी मातेची पूजा करायची असते आणि कुंकू, अक्षदा लावून, दिवा लावून तुळशीची पूजा करायची असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही ती मांडणी जिथे केलेली आहे त्याची पूजा करायची असते. काहीच नाही, एकदम साधं आहे. फक्त सूर्यदेवाची तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि राणूबाईची तुम्हाला रांगोळी काढायची आहे. या दोनच रांगोळ्या तुम्हाला काढायच्या असतात. या दिवशी व्रताचे काही नियम आहेत. तुम्हाला या दिवशी तिखट, तेलकट, मिठाचं काही खायचं नाही. तुम्हाला फलाहार खायचा आहे. आपण फलाहार घेऊ शकतो आणि चहाही घेऊ शकतो, पण आलं वगैरे काही टाकू नका. तुम्ही फलाहार करून दिवसभर उपवास करू शकता. आणि हो, सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला उपवास सोडायचा असतो. सूर्यास्तानंतर काही खायचं नाही. मग तुम्ही उपवासाला वरण भात, भाजी चपाती, तुमच्या घरात जेही काही केलेलं असेल स्वयंपाक, खिचडी वगैरे बनवलेली असेल तेही तुम्ही खाऊ शकता. पण दिवसभर तुम्हाला तिखट वगैरे काहीच खायचं नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता हे झाल्यावर व्रत कोणी करू शकतो? पुरुष मंडळी पण करू शकतात. मुलं, मुली, स्त्रिया कोणीही हे व्रत करू शकतात. आपल्या आयुष्यातील संकट, दुःख दूर व्हावे, त्याचबरोबर सूर्यनारायणाची कृपा आपल्यावर असावी. कारण एकमेव तेच आहेत सूर्यदेवजी
सूर्यदेव रोज आपल्याला दर्शन देतात आणि आपण त्यांना बघू शकतो. म्हणून त्यांची उपासना केल्याने कुंडलिकेतला सूर्य जर बलवान असला, तर आपल्या आयुष्यातील अडचणी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नोकरी समस्या जर असेल किंवा प्रमोशन व्हावं, बढती वगैरे यासाठी सुद्धा तुम्ही सूर्यनारायण व्रत जरूर करू शकता. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. आता ज्या पद्धतीने आपण सुगड पूजा करतो, तसेच सूर्यनारायणाला पण नैवेद्य पौष महिन्यामध्ये तीळ आणि गूळ याचा असतो. तीळ आणि गुळाची पौष महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. यामुळे रविवारी तुम्ही तीळ आणि गूळ याचा नैवेद्य सूर्यनारायणाला अर्पण करावा. नंतर तो तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. मांडणी केली तर चालेल का? किंवा नाही केली तर चालेल का? तर असं म्हणतात, की या महिन्यामध्ये रविवारी सूर्यदेवाला त्याची कहाणी ऐकवायची असते आणि मेन म्हणजे मांडणी पण करायची असते आणि मांडायला खूप काही खर्च असं लागत नाही. फक्त रांगोळी आहे आणि लाल वस्त्र तुम्हाला लागणार आहे. त्याच्यावरच तुम्हाला रांगोळी काढायची आहे. आपल्या घरात जेवढी जागा आहे, जिथे ऊन येतात, जिथे तुम्ही रांगोळी काढू शकता, ज्या पद्धतीने आपण सुगड पूजा करत असतो, त्याच्यामध्ये बरेच वेळा वाटाणे येतात किंवा ऊसाचे तुकडे येतात किंवा गव्हाच्या लोंब्या येतात. आता हे जर तुमच्याकडे उपलब्ध असेल, तर ते सुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता. नाहीतर फक्त तांदूळ आणि वांगं, जे भरताचं वांगं असतं, त्याला खूप महत्त्व आहे. हे सुद्धा तुम्ही तिथे नैवेद्याला भरपूर असं वाटीभर तांदूळ, वाटीभर डाळ तुम्ही ते ठेवू शकता. नैवेद्याला अर्पण करू शकता आणि तेच तुम्ही दान करू शकता. कारण रविवारी दानाला कारण रविवारी दान करण्याला महत्त्व आहे. तर अन्नदान तुमच्याकडून होत आहे. मग यथाशक्ती आपण दर रविवारी सूर्यनारायणाला जे आपण तांदूळ आणि डाळ अर्पण केलेली आहे, ती तुम्ही यथाशक्ती नंतर ज्यांना गरज आहे, गरजूंना ते तुम्ही त्यांना दान करू शकता. या पद्धतीने दर रविवारी आदित्य रानोबाईचं व्रत करायचं आहे. याची मांडणी मी ज्या पद्धतीने सांगितली तशी करायची आहे. घरात कोणी मांसाहार करणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. कारण तुम्ही व्रत करणार आणि रविवार म्हटलं तर मांसाहार होतो आणि अशा वेळेस त्या व्रताला काही अर्थ राहत नाही. म्हणूनच काही नियम, माहिती तुम्हाला पालन करायचे आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा करायचे आहे. कठोर शब्द बोलणार नाही याची काळजी घ्यावी आणि सूर्यास्ताच्या आज तुम्हाला जेवण करायचं आहे. बाकी खूप असे काही नियम नाहीत. त्याचे उद्यापन कसं करावं? आता समजा कोणाचा 3रा रविवार गेला किंवा 4था रविवार गेला, या व्रताचं उद्यापन असं काही नाही. पण पौष महिन्याच्या व्रताचं उद्यापन पौष महिन्यातच करायचं असतं. उद्यापन म्हणजे काय? त्याच पद्धतीने मांडणी करायची, अन्नदान करायचं. आता समजा 18 तारखेला मला मासिक धर्म आला. जेव्हा पौष महिन्याच्या शेवटचा रविवार येतो, जर मला मासिक धर्म आला, तर अशा वेळेस मी ते उद्यापन होणार नाही. माझ्याकडून ते उद्यापन होणार नाही. कारण नंतर ते उद्यापन केलं जात नाही आणि उद्यापन म्हणजे तसंच आहे, मांडणी करायची आणि दानधर्म करायचा. याच पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. दर रविवारी आदित्य रानूबाईची कहाणी ऐकायची असते आणि सांगायची सुद्धा असते. जेव्हा तुम्ही ही कहाणी दुसऱ्याला सांगता, तेव्हा नक्कीच तुम्हालाही त्याची फलप्राप्ती होते आणि जो ऐकतो त्याला सुद्धा त्याची फलप्राप्ती होते. तर आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली, ही नक्की कमेंटद्वारे शेअर ही नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.